नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण सायन्समधला एक इम्पॉर्टंट चॅप्टर करतोय। आपण सायन्सवरती थोडा फोकस देतोय कारण लास्ट इयर सुद्धा सायन्सवरती बरेच प्रश्न आले होते। म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू जे आपले बाकीचे सब्जेक्ट आहेत त्याच्यापेक्षा जास्त सायन्सला वेटेज आहे। त्याच्यामुळं ज्यांना कुणाला जमतंय त्यांनी सायन्सवरती थोडासा फोकस ठेवा। नॉन सायन्स बॅकग्राऊंडवाल्यांनी समजा जर आता हे लेक्चर बघितलं आणि त्यांना हे आजचा टॉपिक जर कळाला नाही तर सरळ सायन्स सोडून द्या, बाकीच्या टॉपिककडे लक्ष द्या। ओके, कारण मी आम्ही सिम्प्लिफाय करून सांगण्याचा प्रयत्न करतोय। आता याच्यातून जरी नाही समजलं तर मग सायन्स करण्यात अर्थच नाही आहे आणि सरळ करू नका एक्झाममध्ये, दुसऱ्या सब्जेक्टकडे पॉईंट किंवा दुसऱ्या सब्जेक्टकडे फोकस करा। तर आजचा आपला टॉपिक आहे ब्लड, म्हणजे ह्युमन ब्लड, रक्त हा टॉपिक आहे आपला। हे लेक्चर इंग्लिशमध्ये टाईप केलेलं आहे, मात्र आता त्याला एक्सप्लेनेशन मी जमल तेवढ्या मराठीमध्ये किंवा सिम्पल लँग्वेजमध्ये करण्याचा प्रयत्न करल। तर वेळ न वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया। जे शरीरामध्ये हार्टपासून आपल्या बाकीच्या बॉडी पार्ट्सकडं जे रक्ताचा प्रवाह फिरत राहतो त्याला आपण सर्क्युलेशन म्हणतो। ओके, तर त्यालाच रक्ताचं जे सर्क्युलेशन आहे ते म्हणजे हार्टपासून ते बाकीच्या बॉडी पार्ट्सकडं जे फ्लो होतो त्याला सर्क्युलेशन म्हणतात। ब्लड हे फ्लूइड कनेक्टिंग टिश्यू म्हणून ओळखले जातात। फ्लूइड कनेक्टिंग म्हणजे आपलं लिक्विड स्वरूपातलं, आणि कनेक्टिंग टिश्यू याचा अर्थ असा आहे की ब्लडचा वापर करून आपण बॉडी पार्ट्सची मुवमेंट करू शकतो। एका पार्टकडून दुसऱ्या पार्टकडे आपण ऑक्सिजन प्रोव्हाइड करू शकतो, अजून तिथून कार्बन डायऑक्साईड ट्रान्सफर करू शकतो, फूड पोचवू शकतो, असे बरेच काम आहेत। म्हणून आपण याला फ्लूइड कनेक्टिंग टिश्यू म्हणून ओळखतो ब्लडला। ब्लडची क्वांटिटी ही प्रत्येकाच्या वेटवरती डिपेंड असते। म्हणजे जर एकदम जनरल बघितलं आपण तर ह्युमन बिईंगच्या वेटवरती, म्हणजे त्या पर्टिक्युलर पर्सनच्या वेटच्या 7% एवढं रक्ताचं वजन असतं। म्हणजे एखादी व्यक्ती जर 100 किलोची असेल तर त्याच्यामध्ये रक्ताचं वजन हे 7 किलो एवढं असेल। रक्ताचा जो पीएच असतो हे पीएच व्हॅल्यू 7.4 असते, जनरली 7.3 to 7.5 या दरम्यान असते। मात्र आपण जनरल जर विचार केला, जर तुम्हाला ऑप्शन टिक करायचं असेल एक्झाममध्ये तर रक्ताचा पीएच किती विचारलं तर 7.4। ओके, पीएच म्हणजे काय तर अशी एक नंबर सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये आपण ठरवतो ॲसिड कुठला पदार्थ आहे आणि बेस कुठला पदार्थ आहे। ओके, 0 to 14 असे नंबर द्यायचे। 7 जो मधला नंबर असेल तो आपला एकदम न्यूट्रल पॉईंट आहे। 7च्या उजवीकडं म्हणजे 7 पासून आपण ज्यावेळेस 8, 9, 10 असं काउंट करल तर ते सगळं आपलं बेसिक, आणि 7 पेक्षा आपण ज्यावेळेस कमी मोजल 7, 6, 4, 5 असं तर ते झालं सगळं ॲसिडिक नेचर। तर ब्लड हे आपलं बेसिक आहे नेचरमध्ये। ब्लडचं जे ऑन अन ॲव्हरेज जर प्रत्येक ह्युमन बिईंगमध्ये किती लिटर असतं असं विचारलं तर 5 ते 7 लिटर आपल्या शरीरामध्ये रक्त असतं। आता फिमेलमध्ये हेच रक्ताचं प्रमाण मेलपेक्षा अर्धा लिटर कमी असतं। म्हणजे प्रत्येक वेळेस एखाद्या मेलमध्ये सपोज जर 6 लिटर ब्लड असेल तर ॲव्हरेज फिमेलमध्ये 5.5 लिटर असणार। ओके, रक्ताला आपण 2 वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवाइड केले, एक म्हणजे प्लाझ्मा आणि एक म्हणजे ब्लड कार्पुस्कल्स। तर आपण प्लाझ्मा काय असतं ते पहिल्यांदा बघून घेऊ। तर प्लाझ्मा हे लिक्विड स्वरूपामध्ये असतं। जे आपलं ब्लड हे लिक्विड आहे हे या प्लाझ्मामुळेच असतो। तर एकूण ब्लडच्या 60% हे प्लाझ्माचं प्रमाण असतं। ओके, या प्लाझ्मामध्येच 90% वॉटर असतं आणि त्यामुळेच ते लिक्विड आहे, आणि 1% साल्ट आणि ग्लुकोज, म्हणजे साल्ट त्याच्यामध्ये 0.9% असतो आणि 0.1% ग्लुकोज। तर हे कॉन्फिगरेशन तुम्ही लक्षात ठेवा प्लाझ्मासाठी। आणि आपल्या एकूण रक्ताच्या 60% हे प्लाझ्मा असतो। प्लाझ्माचा जो यूज आहे हा ट्रान्सपोर्टेशनसाठी केला जातो, म्हणजेच डायजेस्टिव्ह फूड्स, हार्मोन्स ह्याचं जे ट्रान्सपोर्टेशन आहे एका बॉडी पार्टपासून दुसऱ्या बॉडी पार्टकडं हे या प्लाझ्मा थ्रू केलं जातं। आता आपण ब्लड कार्पुस्कल्स बघूत। तर ब्लड कार्पुस्कल्स हे आपल्या रक्ताच्या 40% असतं। आपण बघितलंय प्लाझ्मा 60% असतो रक्ताच्या, तर 40% जो राहिलेला पार्ट आहे हा ब्लड कार्पुस्कल्स असतात। तर ब्लड कार्पुस्कल्स म्हणजेच रेड ब्लड कार्पुस्कल, व्हाईट ब्लड कार्पुस्कल्स आणि ब्लड प्लेटलेट्स। तर हे त्याचे 3 टाईप आहेत। आपण आता आरबीसीज बघूयात, म्हणजेच रेड ब्लड कार्पुस्कल्स। तर आरबीसीमध्ये न्यूक्लियस नसतो, हे तुम्ही लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारतात आरबीसीमध्ये न्यूक्लियस असतो की नाही। तर आरबीसीज म्हणजेच रेड ब्लड कार्पुस्कलमध्ये न्यूक्लियस नसतात। आरबीसीचं जे फॉर्मेशन आहे हे बोन मॅरोमध्ये केलं जातं, हे पण इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा आरबीसीचं फॉर्मेशन कुठं होतं। आणि आरबीसीचं जे लाईफ स्पॅन आहे
म्हणजे एक आरबीसी किती दिवस जगल मॅक्झिमम, तर मॅक्झिमम 120 दिवस आणि मिनिमम 20 दिवस, म्हणजे 20 दिवसापासून 120 दिवसापर्यंत त्याचा लाईफ टाईम आहे किंवा लाईफ स्पॅन आहे. ब्लड मधलाच आरबीसी हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. मात्र ह्या आरबीसी जे आहेत यांचं डिस्ट्रक्शन हे लिव्हर आणि स्प्लीनमध्ये होतं. म्हणजेच त्यांचं जी डिकम्पोजिशन आहे किंवा ते कुठं मरतात जाऊन, तर लिव्हर आणि स्प्लीनमध्ये. ओके. त्यानंतर आरबीसीज या रेड कलरच्या असतात, म्हणजे रेड ब्लड कार्पुस्कल जे आहे आणि रक्ताचा कलर सुद्धा लाल आहे, हा या आरबीसी मुळे असतो. आरबीसी मध्येच हिमोग्लोबिन असतं आणि या हिमोग्लोबिनमुळं याला रेड कलर प्राप्त होतो. हिम म्हणजे आयन, हे पण लक्षात ठेवा. आणि शरीरामध्ये एक डिसीज पण होत असतो रक्ताच्या कमतरतेमुळं किंवा रक्ताशी रिलेटेड एक डिसीज आहे, त्याचं नाव आहे ल्युकोमिया. तर ल्युकोमिया हा डिसीज कशाशी रिलेटेड एक्झाममध्ये विचारलं तर रक्ताशी संबंधित हा डिसीज आहे, ब्लड रिलेटेड डिसीज आहे. ओके. आरबीसीचे अजून बरेच फंक्शन आहेत. त्यामध्ये आरबीसीचं मेन फंक्शन म्हणजे तो एका बॉडी पार्टपासून दुसऱ्या बॉडी पार्टकडं, म्हणजेच लंगपासून बाकीच्या आपल्या बॉडी सेल्सपर्यंत ऑक्सिजन वाहून नेतो. त्याचबरोबर सेलपासून ते परत लंगपर्यंत परत कार्बन डायऑक्साईड घेऊन येतो. ओके. तर आरबीसीचं काम काय मेन, तर कॅरी ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू सेल अँड ब्रिंग बॅक कार्बन डायऑक्साईड. ओके. आरबीसीच्या डिफिशियन्सीमुळं म्हणजेच हिमोग्लोबिनच्या डिफिशियन्सीमुळं एक डिसीज होतो आणि त्या डिसीजचं नाव आहे ॲनिमिया. तर हे इम्पॉर्टंट आहे, विचारू शकतात एक्झाममध्ये. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळं कुठला आजार होतो, तर ॲनिमिया. ओके. आरबीसीचं जे मेजरमेंट आहे, त्याचं इन्स्ट्रुमेंट आहे, त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे हिमोसायटोमीटर. तर हिमोसायटोमीटर याचा यूज केला जातो आरबीसी काउंट करण्यासाठी. तर एवढी माहिती आरबीसीसाठी सफिशियंट आहे. आता आपण डब्ल्यूबीसी काय आहे ते बघूत. तर डब्ल्यूबीसी म्हणजे व्हाईट ब्लड कार्पुस्कल. ह्याचा जो लाईफ स्पॅन आहे हा 2 ते 4 दिवस एवढाच आहे, कमी दिवसाचा लाईफ स्पॅन आहे ह्याचा. ह्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहे ह्याच्यामध्ये. आरबीसीमध्ये आपण बघितलं आरबीसीमध्ये न्यूक्लियस नसतो, मात्र डब्ल्यूबीसीमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे. डब्ल्यूबीसीचं मुख्य काम जे आहे हे आपल्या शरीराला वेगवेगळ्या आजारापासून प्रोटेक्ट करणं हे आहे. म्हणजेच प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम डिसीजेस, हे आपल्या डब्ल्यूबीसीचं मेन काम. आरबीसी आणि डब्ल्यूबीसी यांचा जर आपण रेशो बघितला तर त्याचा रेशो असतो 600:1. ओके. म्हणजे जर 600 आरबीसीज असतील तर 1 त्याच्या मागं डब्ल्यूबीसी असते. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आणि नॉर्मल डब्ल्यूबीसीचा काउंट हा 500 ते 10,000 क्युबिक मिलीमीटर एवढा असतो. तर प्रत्येक नॉर्मल ह्युमन बिईंगमध्ये जे डब्ल्यूबीसी आहेत ह्याचा काउंट पण लक्षात ठेवा, इन बिटवीन 5,000 to 10,000 पर क्युबिक MM. हे त्याचं युनिट आहे, लक्षात ठेवा. हे एक्झाममध्ये विचारू पण शकतात. आता आपण ज्या ब्लड प्लेटलेट्स आहेत ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात. तर ब्लड प्लेटलेट्स जे आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा न्यूक्लियस नसतो. तर देअर इज नो न्यूक्लियस इन ब्लड प्लेटलेट्स. याचं जे फॉर्मेशन आहे हे सुद्धा बोन मॅरोमध्येच होतं आणि याचा जो लाईफ स्पॅन आहे हा 3 ते 5 दिवस एवढा असतो. ओके. इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्या सुद्धा स्प्लीनमध्ये जाऊनच मरतात. जसं आपण बघितलं आरबीसीज सुद्धा त्यांचं जे डिकम्पोजिशन आहे किंवा डिस्ट्रक्शन आहे हे स्प्लीनमध्ये आणि लिव्हरमध्ये होतं. तसंच हे जे ब्लड प्लेटलेट्स आहेत हे सुद्धा स्प्लीनमध्ये जाऊन मरतात. आणि स्प्लीनशी रिलेटेड एक डिसीज आहे किंवा एखादं जर आपल्याला पर्टिक्युलर आपला फेमस डिसीज येतो तो झाला तर आपल्या स्प्लीनला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, तो म्हणजे मलेरिया. जर आपल्याला मलेरिया झाला असेल तर याचा इफेक्ट आपल्या स्प्लीनवरती होतो आणि स्प्लीनवरती इफेक्ट झाला तर तेच आपल्याला इनडायरेक्टली आपल्या ब्लडशी रिलेटेड डिसीजेस होऊ शकतात. त्याच्यामुळं मलेरिया झाला तर थोडीशी व्यवस्थित काळजी घ्यायची. ह्या जे ब्लड प्लेटलेट्स आहेत यांचं जे मुख्य कार्य आहे ते म्हणजे क्लोटिंग ऑफ ब्लड. म्हणजे आपलं जे रक्त गोठलं जातं हे मेन रिझन आहे आपल्या ब्लड प्लेटलेट्समुळं. तर त्यांच्यामुळं आपलं रक्त गोठलं जातं. नॉर्मली 3 ते 4 मिनिटामध्ये हे ब्लड आपलं जे गोठलं जातं हे प्रोसेस 3 ते 4 मिनिटामध्ये होते जखम झाल्यापासून. त्यानंतर एक डिसीज आहे म्हणजेच डेंग्यू. तर डेंग्यूचा जर ताप आला असेल तर ब्लड प्लेटलेट्सचा नंबर कमी होतो, हे लक्षात ठेवा. हे सुद्धा एक्झाममध्ये विचारतात की खालीलपैकी कुठल्या ब्लडमधल्या घटकाचा नंबर कमी होतो जर आपल्याला डेंग्यूचा ताप आला असेल तर व्हाईट बीसी असेल, आरबीसी असेल, ब्लड प्लेटलेट्स असेल तर आपला ऑप्शन असेल ब्लड प्लेटलेट्स. ओके. आता आपण बरीच माहिती जाणून घेतली आहे,
मात्र आता हे ब्लडचे फंक्शन आहेत ते बघून घेऊयात. तर ब्लडचे वेगवेगळे फंक्शन आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन ते म्हणजे ब्लड हे आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवतं. ओके, आपल्या आपली जी बॉडी आहे ह्याचं जे नॉर्मल टेम्परेचर आहे किंवा ॲव्हरेज टेम्परेचर आहे ते म्हणजे 37 डिग्री सेल्सिअस. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. मात्र आजच्या या लेक्चरमधून तुमच्यासाठी प्रश्न आहे की हे जे 37 डिग्री सेल्सिअस हे जे ह्युमनचं नॉर्मल टेम्परेचर आहे त्याला आपण फॅरेडाईटमध्ये त्याची व्हॅल्यू किती सांगणार आणि केल्विनमध्ये त्याची व्हॅल्यू किती सांगणार. मग ज्यांना कुणाला ते कन्व्हर्जन येतात त्यांना याचा आन्सर नक्की येईल. आणि हे थोडं ॲप्लिकेशन ओरिएंटेड आहे, त्याच्यामुळं अशा प्रकारच्या प्रश्नांना आपल्याला तयार राहायला लागणार आहे. एक्झाममध्ये असे सुद्धा प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामुळं ज्यांना कुणाला माहिती असेल केल्विन आणि फॅरेडाईट याचं कन्व्हर्जन कसं करतात तर त्यांनी याचा आन्सर मेन्शन करा. ब्लडचं आणखीन एक महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे ब्लड हे आपल्या शरीराला होणाऱ्या वेगवेगळ्या आजारापासून आपलं प्रोटेक्शन करतं. तर ब्लडचं हे पण एक काम आहे की वेगवेगळ्या आजारांपासून प्रोटेक्शन करणं. त्याचबरोबर ब्लडचं सगळ्यात इम्पॉर्टंट काम ते म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड ॲज वेल ॲज फूड. म्हणजे एका बॉडी पार्टपासून ऑक्सिजन घेऊन जाणं म्हणजेच लंगपासून सेलपर्यंत आणि तिथून कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं. आणि फूड जे डायजेस्टेड फूड आहे आपल्या वेगवेगळ्या इंद्रियांनी पचवलेलं अन्न तर ते सुद्धा वेगवेगळ्या सेल्सपर्यंत पुरवणं हे सुद्धा काम रक्ताचंच आहे. ज्यावेळेस फूड कंडक्ट करतो त्यावेळेस काही हार्मोन्ससुद्धा आहेत हे एका बॉडी पार्टपासून दुसऱ्या बॉडी पार्टकडं या रक्ता थ्रूच प्रोव्हाइड केले जातात. सगळ्यात महत्त्वाचे हे सगळे त्याचे फंक्शन होते, इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. आता आपण थोडीशी आणखीन माहिती आहे ती म्हणजे आपले जे ब्लड ग्रुप आहे ह्युमनचा, आपण ब्लड ग्रुप कसा डिसाईड करतो आणि त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न असतात ते आपण बघूत. तर हे जे ब्लड ग्रुप आहेत ह्याचा शोध एका सायंटिस्टनी लावला 1900च्या शतकामध्ये. तर त्यांचं नाव आहे लँडस्टेनर. तर लँडस्टेनर यांनी आपले ब्लड ग्रुप्स शोधून काढले. त्यांना त्यासाठी नंतर 1930मध्ये नोबेल प्राईजसुद्धा देण्यात आलेलं आहे. सगळ्यात एक मेन रिझन असतं हे ब्लड आपण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये कसं काय डिस्ट्रीब्यूट करतो आणि ते रिझन एका ह्याच्यामुळे त्याला ग्लायकोप्रोटीन म्हणतात. त्याचं नाव आहे अँटेजिन. तर हे जे अँटेजिन असतं अँटेजिनचे वेगवेगळे क्रायटेरिया म्हणजे कॅटेगरी असतात, अँटेजिन ए, अँटेजिन बी. तर याच्यामुळं आपले हे जे ब्लड आहे हे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पडलेलं आहे. म्हणजेच हे जे अँटेजिन आहे त्यालाच ह्या ग्लायकोप्रोटीनचा एक टाईप आहे. तर ते आपल्या RBCsमध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे अँटेजिन ए असेल तर त्याचा ब्लड ग्रुप ए, अँटेजिन बी असेल तर त्याचा ब्लड ग्रुप पर्टिक्युलर पर्सनचा बी, अँटेजिन ए आणि बी दोन्ही असतील तर त्याचा ब्लड ग्रुप असेल ए अँड बी. आणि जर कुठलंच अँटेजिन नसेल, ए पण नाही आणि बी पण नाही, त्यावेळेस त्या पर्सनचा ब्लड ग्रुप हा ओ असतो. हे तुम्हाला कळालं असेल आता ब्लड ग्रुप कसं आहे. आता हे माझं बॅकग्राऊंड एवढं नाही आहे त्याच्याशी रिलेटेड, मात्र मी जेवढी इन्फॉर्मेशन वाचली याच्यातून मला एवढं नॉलेज भेटलं आहे. आता आणि हे करेक्टच आहे. ब्लडचे जे आता एक इम्पॉर्टंट असे क्वेश्चन विचारले जातात ब्लड ग्रुपशी रिलेटेड ते म्हणजे युनिव्हर्सल डोनर कोण आणि युनिव्हर्सल रिसेप्टर कोण. तर ब्लड ग्रुप ओ जो आहे याला युनिव्हर्सल डोनर असं म्हणतात. म्हणजेच कशामुळं हा युनिव्हर्सल डोनर आहे, कारण त्याच्यामध्ये अँटेजिनच प्रेझेंट नाही आहे, ए पण नाही आहे आणि बी पण नाही आहे. मग त्याच्यामुळं ज्यावेळेस ओ ब्लड ग्रुप किंवा ओ ज्याचं ब्लड आहे त्याचं रक्त समजा ब्लड ग्रुप ए वाल्याला जरी दिलं तरी अँटेजिन दुसरं त्याच्यामध्ये मिक्स व्हायचा चान्सच नाही आहे. त्याच्यामुळं त्याचं जे ब्लड ग्रुप आहे हा युनिव्हर्सल डोनर आहे, म्हणजे ओ कुणालाही रक्त देऊ शकतो. ब्लड ग्रुप ए बी वाल्यांचं कसं असतं ते युनिव्हर्सल रिसेप्टर आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही अँटेजिन असतात, अँटेजिन ए आणि अँटेजिन बी. मग समजा ब्लड ग्रुप ए बी वाल्याला फक्त ग्रुप एचं जर ब्लड दिलं तर त्याच्यामध्ये अँटेजिन ए पण आहे आणि बी पण आहे, त्याच्यामुळं तो त्याचं पण रक्त घेऊ शकतो. ब्लड ग्रुप बीचं पण घेऊ शकतो आणि ओचं पण घेऊ शकतो. त्याच्यामुळं त्याला ए बीला युनिव्हर्सल रिसेप्टर म्हणून ओळखलं जातं. आता आपण बघू की आई वडिलांचं ब्लड ग्रुप काय असला तर मुलाचं ब्लड ग्रुप काय असतं हे सुद्धा एक्झाममध्ये विचारू शकतात. तर आपण इथं लिहिलेलं आहे एका साईडला फादर आणि मदरचा ब्लड ग्रुप आहे, एका साईडला त्यांच्या जे मुलगा असेल किंवा मुलगी असेल याचा ब्लड ग्रुप काय असू शकतो. तर फादरचं ओ आणि मदरचं पण ओ असेल, म्हणजे आई वडिलांचं जरी दोघांचं ओ असेल तर मुलाचं हे ओच असायला पाहिजे ब्लड ग्रुप. वडिलांचा ब्लड ग्रुप जो आहे हा ओ असेल आणि आईचा ए असेल किंवा वाईस वर्सा तर मुलाचा ओ किंवा एच असला पाहिजे. वडिलांचा ओ
आणि आईचा बी किंवा वाईस वर्सा जर असेल तर मुलाचा किंवा जे होणारा बाळ आहे त्याचा ओ किंवा बीच असला पाहिजे. तसंच पॅरेंट्सचा ओ आणि ए बी असेल तर त्या केसमध्ये मुलाचा ए किंवा ए बी असला पाहिजे. तर हे बाकीचे आहेत, तुम्ही बघून घ्या व्यवस्थित, एक्झाममध्ये याच्यावरती सुद्धा प्रश्न बनवू शकतात. तर आपण बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीची याच्यामध्ये इन्फॉर्मेशन कव्हर केलेली आहे आणि तुमचा हा जो चॅप्टर आहे हा तुम्हाला आता परत कुठंच वाचण्याची गरज नाही आहे. सगळे पॉईंट आपण व्यवस्थित कव्हर केलेले आहेत आणि तुमचा अभ्यास पण चांगल्या पद्धतीने होईल. आणि लेक्चर आणखीन एकदा बघा, म्हणजे हे जो प्रकार आहे ब्लडचा हा व्यवस्थित तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.